ओम साईराम मित्रांनो, दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा नांदूर गावातून पालखी निघलेली शिर्डीला जाण्यासाठी. ह्या पालखी सोहळ्यामध्ये जाण्यासाठी 100 पेक्षा जास्त जणांनी सहभाग घेतलाय आणि डीजेचं पण नियोजन केलेलं आहे. साईबाबांची मूर्ती घेऊन जाण्यासाठी ही पिकअप एवढी भारी सजवली, पूर्ण फुलांनी सजवली, इतकं भारी डेकोरेशन केलं, मला तर खूपच आवडलं. या गाडीमध्ये साईबाबांची मूर्ती एवढी भारी आहे की विचाराच्या बाहेर. बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी मूर्ती आहे. पण ही गाडी चालवणार कोण माहिती का? हा भाऊ आहे तो, जो शिर्डीपर्यंत ही गाडी चालवणार आहे. आणि पालखी सुद्धा इतकी भारी सजवली, तुम्ही बघू शकता, पूर्ण फ्रेश फुलांनी सजवलेली. मस्त आता आरती होणार आहे आपल्या ह्या मंदिरामध्ये. नांदूरगावचं हे मंदिर नवीन बांधण्यात आलेले, बघू शकता, खूपच सुंदर असं मंदिर आहे. या आधी हे मंदिर आहे ना छोटं होतं, पण आता खूपच मोठं बांधलंय, खूपच सुंदर असं मंदिर प्रॉपर बांधलेलं आहे. आणि इथं आपण पालखीचं दर्शन घेतलंय. दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा नियोजन खूपच भारी केलेले बरं का. पालखीचं नियोजन महत्वाचं. नियोजन करणारे भरपूर जण आहे, पण त्यातलेच एक आहे तर रमाकांत जाधव, जे आहे तो आरजे स्टुडिओचे ओनर मित्रांनो. दरवेळेस आहे ना खूपच चांगल्या पद्धतीने हँडल करतात. पालखीचं नियोजन म्हणजे जबाबदारी असते मित्रांनो, आणि ती व्यवस्थित पार पाडायला पाहिजे. तर बघू शकता इथे ना चंदनाचा कार्यक्रम चालू आहे, म्हणजे चंदन लावायचा कार्यक्रम. गणेश भाऊ मांडेंनी सर्वांना लावलं चंदन. म्हटलं मला पण लावणार चंदन. ते चंदन नाही मित्रांनो, कपाळी चंदन. तर चंदन इतकं भारी लावलं ना कपाळाला, बघू शकता तुम्ही. मला तर खूपच आवडलं. असं परफेक्ट साई भक्त वाटत होतं मित्रांनो. मी आभार मानले आपल्या गणेश भाऊ बांडे. मंदिराच्या बाहेर तुफान अशी गर्दी झाली मित्रांनो पब्लिकची, कारण की आरती सुरू होणार आहे आणि थोड्याच वेळात आरती सुरू झाली. बघू शकता तुम्ही, आरतीला ना भरपूर जण आले, पूर्ण गावातले ना बऱ्यापैकी लोक आले आरतीला. व्यवस्थित पद्धतीने अशी आरती चालू होती आणि थोड्याच वेळात आरती सुद्धा संपली मित्रांनो. बघू शकता तुम्ही, आरती संपल्याच्या नंतर सर्वांनी प्रॉपर दर्शन घेतलं आणि सर्वजण मंदिराच्या बाहेर आले. मारुती मंदिरापासून ही निघणारी पालखी पूर्ण गावामध्ये फिरते मित्रांनो. आता नुसतं फिरवल्या जात नाही, तर प्रत्येक ठिकाणीचं दर्शन घेतलं जातं आणि गाजत वाजत साईबाबांची पालखी गावात फिरवल्या जाते. आता बघू शकता तुम्ही, इतकी पब्लिक आहे ना पालखीमध्ये. बघू शकता लहान मोठे छोटे सर्वजण या पालखीमध्ये सहभागी होतात. आणि ही पालखी आज सुरू झाली, रविवार 28/12/2025 रोजी. शिर्डीमध्ये ही पालखी पोहोचणार आहे 31/12/2025 रोजी. आणि या पालखी सोहळ्यामध्ये आपले पण साई भक्त आहेत बरं का, फॉलोअर्स. बघा हे सगळे साई भक्त आपले बऱ्यापैकी फॉलोअर्स आहेत. गाजत वाजत ही पालखी निघली आणि आपल्या मित्राच्या घरासमोर थांबली, म्हणजे शुभम बोरसेच्या घरासमोर ही पालखी थांबली. बघू शकता गावातल्या प्रत्येक घराबाहेर कोणी ना कोणीतरी दर्शन घेण्यासाठी थांबलेलं असतं. दरवर्षी त्यांना माहिती की आपल्या दारातून पालखी जाते, त्याच्यामुळे गावातल्या प्रत्येक घरासमोर एक एक मोठी मोठी रांगोळी काढलेली, म्हणजे रस्त्यावरती इतक्या रांगोळ्या काढलेल्या साई भक्तांनी. काय प्रत्येक लहान साई भक्ताच्या हातामध्ये तुम्हाला भगवा झेंडा दिसेल मित्रांनो. आणि साईबाबांच्या गर्जना करत करत हे सगळे निघले आता नांदूर गावाच्या बाहेर. बघू शकता. आणि इथं बाहेर आल्याच्या नंतर म्हटलं आता सर्वांनी पालखी घेतली, आपण पण घेऊन टाकू. मी पण बाबांची पालखी घेतली खांद्यावरती आणि फोटो काढून घेतले मित्रांनो. चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. ओम साईराम.